दिवाळी संपली म्हणून काय झालं, आपण कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग अशी खारी शंकरपाळी कधीही बनवून खाऊ शकतो। आपण ही 4च्या टायमिंगला स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो किंवा बाकीच्या पण वेळेस कधीही लहान भुकेसाठी ही अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे। शंकरपाळी शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी यामध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत। तसेच यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट पण वापरला आहे, जेणेकरून शंकरपाळीची टेस्ट आहे ती अगदी वाढते। आवाजावरून आयडिया तर तुम्हाला आलीच असेल की ही किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी झाली आहे। नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण कुरकुरीत, खमंग आणि खुसखुशीत अशी खारी शंकरपाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत। आणि विशेष म्हणजे ही आपण मैद्यापासून न बनवता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। आता दिवाळीचे सर्व गोडधोड पदार्थ खाऊन सगळ्यांना कंटाळा येतो, यासाठी अशा पद्धतीने कुरकुरीत आणि खमंग अशी खारी शंकरपाळी कशी बनवायची आज मी तुम्हाला सांगणार आहे। ही शंकरपाळी तुम्ही बनवून एकदा स्टोअर करून ठेवली तर ही शेवटपर्यंत कुरकुरीत राहते, याला बिलकुल पण नम पडत नाही किंवा बिलकुल पण मऊ होणार नाही। यासाठी काही टिप्स पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या आहेत। वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे, तसेच 2 चमचे तेल, अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा धनेपूड, कसुरी मेथी, ओवा आणि चवीनुसार मीठ। बस एवढे साहित्य आपल्याला लागते। आता इथे एक मी बाउल घेतला आहे, यामध्ये 2 कप गव्हाचे पीठ घालून घेऊ। गव्हाचे पीठ घालून झाले की यामध्ये आपल्याला जो ओवा घेतला होता तो हातावरती क्रश करून घालायचा आहे, म्हणजे चोळून घालायचा आहे। ओवा घालून झाला की यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊ, तसेच हिंग आणि धनेपूड घेतली होती ती घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। कसुरी मेथी आहे ती आपल्याला हातावरती चोळून घालायची आहे, म्हणजे काय होते यामधील जेवढा काही फ्लेवर आहे तो शंकरपाळीमध्ये उतरतो। आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे हाच आहे की कसुरी मेथी, यामुळे शंकरपाळीची टेस्ट खूप अप्रतिम लागते। आता हे सर्व सुके जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। इथे मी 2 चमचे तेल घेतले आहे। तेल गरम करून घ्यायची काहीच गरज नाही, आपले रूम टेम्परेचरवरचे तेल असते ना तेच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। तेल आता पूर्ण पिठाला व्यवस्थित असे कोट करून घेऊ। आता यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालून घेऊ। हे पांढरे तीळ मी तुम्हाला सांगायचे राहून गेले होते। पांढरे तीळ यामध्ये घातल्यामुळे पण आपली जी शंकरपाळी आहे त्याची टेस्ट खूप उत्तम अशी लागते। आता तीळ पण मी पिठामध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घेतले आहे। यामध्ये आता थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा मळत असताना आपण जसं चपातीचा गोळा मळतो इतका सैलसर नाही मळायचा, थोडासा घट्टसरच आपल्याला ठेवायचा आहे। आणि पाणी घालत असताना थोडे थोडे करून घालायचे। एकदमच जर पाणी घातले तर पीठ पातळ होण्याची पण शक्यता असते। पीठ जरी पातळ झाले तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही, थोडेसे पीठ आपण यामध्ये आणखीन गव्हाचे ॲड करायचे आणि याची कणिक मळून घ्यायची आहे। कणिक मळून झाले की आपल्याला जसे चपातीचे उंडे असतात त्या पद्धतीने याचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहेत। म्हणजे चपातीचा उंडा असतो त्यापेक्षा थोडासा लहान साईजचेच उंडे आपल्याला याचे करून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व उंडे बनवून घेतले आहेत। अशा पद्धतीने उंडे बनवून ठेवलं का आपले काम अर्धे तर हलकेच होते, म्हणजे फटाफट होते। आता काय करायचं, याला आपल्याला सुके पीठ लावायचे आणि याची चपाती लाटून घ्यायची। चपाती लाटत असताना आपण जी रेग्युलर चपाती लाटतो त्यापेक्षा खूप पातळ लाटायची, म्हणजे आपण याची जेवढी पातळ चपाती लाटाल तेवढीच याची जी शंकरपाळी आहे ती कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते। कसुरी मेथी यामध्ये घातल्यामुळे जी शंकरपाळी आहे ती दिसायला पण सुरेख दिसते आणि टेस्ट तर खूप अप्रतिम लागते। आपल्याला चपाती लाटत असताना जेवढी शक्य असेल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे, कारण तुम्ही जेवढी पातळ चपाती लाटाल ते शंकरपाळी आहे ती अगदी कुरकुरीत बनेल। तुम्ही जर चपाती थोडी पण जाडसर ठेवली खुसखुशीत होईल, पण काही वेळानंतर ही जी शंकरपाळी आहे ती नम पडते, म्हणजे मऊ होते। यासाठी मी तुम्हाला आणखी एक वेळ सांगते की जेवढी शक्य असेल तेवढी याची चपाती पातळ लाटून घ्यायची आहे। चपाती लाटून झाली की मी पिझ्झा कटरने ह्याच्या शंकरपाळ्या पाडून घेत आहे। शंकरपाळी पाडत असताना तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही याला शेप देऊ शकता। जसं लांब लांब आकाराचा शेप देऊन घेतला आहे। शंकरपाळी कट करून झाली की आपल्याला एका डिशमध्येही काढून घ्यायची आहे, म्हणजे अशी 1-2 चपात्या लाटायच्या आणि त्याच्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या, म्हणजे हे फटाफट तळली जाते। आता शंकरपाळी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले आहे, यामध्ये एक एक करून शंकरपाळी मी घालून घेत आहे। जर तुम्ही एकदमच शंकरपाळी खूप सारी घालायची म्हणजे तर ते एकमेकाला चिटकून बसते, म्हणजे ही आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत ते सुट्टी सुट्टी न होता एकमेकाला चिटकली जाते। यासाठी अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून पटपट ही शंकरपाळी तेलामध्ये घालून घ्यायची आहे। आणि शंकरपाळी फ्राय करत असताना त्याला खूप डार्क कलर नाही येऊ द्यायचा,
हलकासा सोनेरी कलर किंवा हलकासा बिस्किटसारखा कलर आला की आपल्याला ही शंकरपाळी तेलामध्ये काढून घ्यायची आहे. कारण आपण ही तेलाच्या बाहेर काढल्यानंतर पण याला आणखी हलकासा लालसर कलर यायला सुरुवात होते. यासाठी आपल्याला जास्त पण हे लाल नाही करायचे. फटाफट तेलामध्ये घालून शंकरपाळी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. शंकरपाळी तळत असताना गॅस मीडियम टू लो हीटवरच ठेवायचा, म्हणजे ही अगदी कुरकुरीत अशी बनते. तुम्ही ते बघू शकता. मी एक एक करून यामध्ये शंकरपाळी घालून घेतली आहे आणि किती पातळ अशी ती लाटून घेतली होती. आता इथे शंकरपाळी तळून झालेली ही मी तेलामधून काढून घेते. या पद्धतीने आपण कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग अशी खारी शंकरपाळी कशी बनवायची हे पाहिले आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.